I am not a Malala Yousafzai. 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 Because I am free and I'm safe in my country, India, in my homeland Kashmir, which is part of India. I will never need to run away from my homeland and seek refuge in your country, honorable MPs. I object to Malala Yousafzai defaming my country, my progressing homeland, by calling it oppressed. I object to all such toolkit members on social media and from foreign media who've never cared to visit Indian Kashmir, but fabricate stories of oppression from there. I urge you all to stop polarizing Indians on grounds of religion. We won't allow you to break us. आपल्या भाषणातून पाकिस्तानच्या भारत विरोधी प्रचाराचा बुरखा फाडणारी ही आहे याना मीर, जम्मू काश्मीर मधली पत्रकार. आणि ती भाषण जिथं करतीये ती आहे ब्रिटिश संसद. थेट ब्रिटिश संसदेत दमदार भाषण करत याना मीरनं फक्त 140 कोटी भारतीयांची मनच नाही जिंकली, तर संपूर्ण जगालाच एक जबरदस्त संदेश दिलाय. काश्मीरची ही पत्रकार ब्रिटिश संसदेत नेमकी कशी पोहोचली, तिथं नेमकं काय झालं, का होतीये तिच्या तिथल्या भाषणाची संपूर्ण जगभरात चर्चा, सविस्तर जाणून घेऊया. याना मीर श्रीनगरमधील पत्रकार, टेडेक्स स्पीकर आणि सामाजिक कार्यकर्ती. याना काश्मीरमधील पहिली महिला यूट्यूब व्लॉगर देखील आहे. आणि याच यानाची देशभक्ती पाहून सगळे भारतीय तिचं प्रचंड कौतुक करतायत. याना मीर ब्रिटनच्या संसदेनं आयोजित केलेल्या रिझोल्यूशन डे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्रिटनला गेली होती. तिथं यानानं या कार्यक्रमात केलेल्या भाषणात आपल्या देशाची, आपल्या भारताची महती सर्वांसमोर मांडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच काश्मीरला चुकीच्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं जातं. काश्मीरमध्ये भारतीय कसे असुरक्षित आहेत हे दाखवलं जातं. आणि यावरच यानानं सौम्य पण तितक्याच परखडपणे घणाघात केलाय. याना म्हणाली आहे की जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काश्मीरची मी आहे, जिथे जगभरातनं पर्यटक बर्फाच्छादित डोंगर आणि मनमोहक निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. परंतु मी काही मलाला युसुफझाई नाही, कारण मी स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. मी माझ्या भारतात, माझ्या काश्मीरमध्ये, माझ्या घरी शांततेने राहते. माझं काश्मीर भारताचा एक अविभाज्य भाग आहे. मी भारतात पूर्णपणे सुरक्षित आहे. काहीही झालं तरी मला माझ्या देशातून कधीही पळून जावं लागणार नाही याची मला खात्री आहे. काश्मीरबद्दल चुकीची माहिती बाहेर पसरवणाऱ्यांवर तर याना चांगलीच बरसली आहे. यानानं म्हटलंय की मलालानं माझ्या देशाची बदनामी केल्याबद्दल मला आक्षेप आहे. सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अशा सगळ्या टूलकिट सदस्यांवर माझा आक्षेप आहे, ज्यांनी कधीही भारताला भेट देण्याची आणि तिथलं वास्तव जाणून घेण्याची तसदीच घेतली नाही. ते कुठल्या तरी दुसऱ्या देशात, कुठल्या तरी दुसऱ्या शहरात बसून तिथून काश्मीरमधल्या अन्यायाच्या खोट्या आणि भ्रामक कथा रचतायत. आंतरराष्ट्रीय मीडिया समुदायाला जम्मू काश्मीरमधल्या लोकांमध्ये वैचारिक किंवा इतर कोणत्याही आधारावर फूट पाडू दिली जाऊ नये असं आवाहन देखील तिनं केलंय. याना मीरनं आपला मुद्दा पुढे मांडत भारतीय लष्कराचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलंय. भारतीय लष्कर काश्मीरमधल्या प्रत्येक तरुणाला हिंसाचार सोडण्याचा संदेश देत आहे. भारतीय लष्करानंच काश्मीरमधल्या तरुणांना नवी ओळख देखील दिली आहे. प्रत्येक कठीण काळात भारतीय लष्कर काश्मीरी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, त्यांना मदत करत आहे. मी पुन्हा एकदा गर्वानं सांगते की मला माझ्या देशातनं पळून जाण्याची गरज नाही, हे यानानं ठणकावलंय. बरं, याना इथंच थांबली नाही, तर ब्रिटिश पार्लमेंटमध्येच तिनं ब्रिटिशांनाच भारताची बदनामी न करण्याबाबत देखील ठणकावलंय. तुमच्या UK मधल्या राहत्या घरातनं आणि न्यूजरूम मधनं रिपोर्टिंग करून भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न थांबवा असा थेट तिने इशाराच दिलाय. दहशतवादामुळे हजारो काश्मीरी मातांनी आपले पुत्र गमावलेत. कृपया हे सगळं थांबवा. काश्मीरी लोकांच्या मागे अपप्रचार करणं थांबवा आणि माझ्या काश्मीरी समाजाला शांततेत जगू द्या. धन्यवाद. जय हिंद असा शेवट तिनं आपल्या भाषणाचा केला. यानाच्या या भाषणादरम्यान वेळोवेळेला टाळ्या वाजतच होत्या, पण जेव्हा तिनं तिचं भाषण थांबवलं तेव्हा ब्रिटनच्या संसद भवनात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. तिथं उपस्थित सर्वांनी यानाचं कौतुक केलं आणि तिला प्रोत्साहन देखील दिलं. ब्रिटिश खासदारांच्या उपस्थितीत
खासदार बॉब ब्लॅकमन, वीरेंद्र शर्मा आणि खासदार थेरेसा विलियर्स यांच्याकडनं ब्रिटिश संसदेत यानाला डायव्हर्सिटी अँबॅसेडर हा पुरस्कार दिला गेला. खरंच याना मीरचं हे संपूर्ण भाषण ऐकून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून जाईल. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.